नमस्कार. जागर मराठी या वाहिनीच्या ग्रेट भेट या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये आज आपण एका विशेष व्यक्तिमत्वाची ओळख करून घेणार आहोत. तर रसिका हो, आज आहे 15 ऑगस्ट, अर्थात भारतीयांचा सगळ्यात मोठा सण आणि या स्वातंत्र्य उत्सवाच्या तुम्हा सर्वांना आभाळभर शुभेच्छा. तर आज आपण भेटणार आहोत वसईमधील एका आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या चित्रकाराला. हे चित्रकार तर आहेतच, पाषाण शिल्पकार आहेत, काष्ठ शिल्पकार आहेत. आपल्या आजूबाजूला अनेक वस्तू पडलेल्या असतात बघा. दगड असतो, काचेचा तुकडा असतो, लाकडाचा ओंडका असतो, पण आपल्यासाठी त्या वस्तू टाकावं म्हणजे असतील. पण या शिल्पकारांच्या नजरेतून म्हणजे आपण असं म्हणू शकतो की पाषाणाला जेव्हा शिल्पकारांचा परिसर स्पर्श होतो तेव्हा पाषाण म्हणा, लाकूड म्हणा, ह्यांच्यातील सौंदर्य स्थळ निखरून येतात. तर आपल्या प्रतिभेने अनेक असे सुंदर सुंदर शिल्प घडविणारे शिल्पकार आदरणीय श्री फिलिप डिमेलो सर आज आपल्या भेटीला आलेले आहेत आणि आपण त्यांचा जीवन प्रवास उलगडणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. आणि आम्हाला खूप खूप आनंद होत आहे की तुम्ही आमच्या या स्टुडिओमध्ये आलात. तर सर, फिलिप सर असं म्हणतात की कलेच्या प्रेरणा असतात, बरोबर? म्हणजे मी नाही कलाकार होऊ शकत, कोणी सामान्य व्यक्ती कलाकार होऊ शकत नाही. तर आपण काहीतरी आविष्कार केला पाहिजे, कलेची प्रेरणा असते. तर असं लहानपणी तुम्हाला वाटायचं का की तुम्ही चित्रकार किंवा शिल्पकार व्हावं? तर ही कलेची प्रेरणा कशी निर्माण झाली आपल्यामध्ये? त्याच्याबद्दल मी सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. तसं माझ्या घरात प्रेरणा देणारा असं कोणी नव्हतं. माझे वडील शिक्षक होते, इंग्रजीचे शिक्षक होते. आणि म्हणजे माझा जो काळ आहे तो 50-1 वर्षापूर्वीचा काळ तुमच्या पुढे मांडतोय की त्यावेळेला एज्युकेशनला फार महत्त्व नव्हतं. वाडीत तेव्हा शेतात काम करणं एवढंच ते खर्चांचं ध्येय होतं की ह्या मुलांनी वाडीत काम करावं, ह्या मुलांनी शेतात काम करावं, अजिबात शिकू नये. अजिबात शिकू नये म्हणजे त्याला गरजेपुरता फक्त त्याने शिकावं. ह्या त्यावेळच्या त्या कल्पना होत्या आणि त्यावेळच्या त्या विचारात आम्ही सापडलो गेलो होतो. पण आम्ही बाबा शिक्षक असल्यामुळे आम्ही पुढचं शिक्षण SSC पर्यंत केलं. आणि ह्या शिक्षणात माझ्या घरून तुम्ही जे बोललात की प्रेरणा देणारा कोण होता का, पण मला असं आढळत नाही. कदाचित मी जरा स्टडी केल्यानंतर अशा लक्षात आलं माझ्या की माझ्या आईच्या घरून काही असे गुण आहेत की माझे मामाकडची लोक त्यांना जरा चित्रकलेची आवड आहे. मग मी त्या परीने विचार करत गेलो की हा जो माझ्यात गुण आला आहे चित्रकलेचा, हा माझ्या आईकडून आला असेल, माझ्या वडिलांकडून मला काही आलेलं नाही. आणि त्यावेळेला मी खूप लहान असताना चित्र काढतो. माझे वडील तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शिक्षक होते. त्यांचा वेश असा होता, त्याचा कोट होता आणि त्या कोटाच्या खिशात ते चॉक घेऊन यायचे तुकडे. तर ते तुकडे घेऊन मी जमिनीवर, कुडावर, जिकडे जिकडे मला चित्र काढायला मिळायचे तिकडे मी आपला त्या चित्राचा आस्वाद घ्यायचो, चित्र काढायचो. एकदम लहानपणात त्या सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे त्यावेळेला चित्र काय हे सुद्धा कोणाला माहिती नव्हतं. पण एक नशिबाने चांगलं होतं की मी अशा आईवडिलांच्या पोटी जन्माला होतो की माझ्या आईवडिलांनी मला कधी सांगितलं नाही. कारण त्यावेळी ही पद्धत होती, मुलगा चित्र काढायला लागल्या कशाला चित्र काढतो रे, भीक मागायची आहे का तुला, अभ्यास कर पहिला, आणि बाकीचे 1-2 मिळायचे. पण माझ्या वडिलांनी तसं माझं काही केलं नाही. त्यामुळे माझं चित्रकलेतलं जो खरा वाटा जो आहे तो माझ्या वडिलांना, माझ्या आईला वगैरे माझ्या फॅमिलीला जातो. कारण त्यावेळेला त्यांनी मला कुठे थांबवलं नाही की बाबा तुझी चित्र बंद झाली, आता अभ्यास कर. असं कुठे मला अडथळा आला नाही चित्राच्या बाबतीत. आणि यात म्हणजे पुढे जर मी बोलायचं झालं की तू चित्र कसं काढायला लागलास, तर माझं त्यावेळेला जे शिक्षण होतं 1ली, 2री, 3री, 4थी पर्यंत, त्यावेळेला आम्हाला पाट्या होत्या, दगडी पाट्या. आणि त्या पाट्यावर आम्ही आमचं सगळं अभ्यास करायचो किंवा शिक्षकांनी दिलेलं लिहून पाटीवर घ्यायचं. वह्या आणि पुस्तकं फार कमी, वह्या तर नव्हत्याच, पाटी होती. आणि ह्या पाटीवर मी त्या खडूच्या साह्याने चित्र काढायला लागलो. आणि जेव्हा मी शिवाजीचा बस्ट
हा पहिलं चित्र आहे. म्हणजे शिवाजीला खरं नमस्कार करतो त्या देवताला, की मी शिवाजी काढला आणि माझ्या पाठीमागे आमची 4-5 मुलं वर्गातली उभी होती, ती बघत होते फिलिप काय करतोय. तर फिलिपने शिवाजीचं बस त्या पाठीवर काढलं आणि त्या पाठच्या मुलांनी पाठीवर थाप दिली. अरे वा, सुंदर काढलेस, तू चित्रकार होणार किंवा तू चित्र छान काढतोस. मला खरी पावती मला तिकडून मिळाली. म्हणजे ही आता माझी दुसरी किंवा तिसरी ती घटना असेल. आणि तेव्हा मी ठरवलं की मला ह्या मुलाने सांगितलं खरं, पण माझ्यातला हा गुण मी ओळखला की मी चित्र चांगलं काढतो, तर तो गुण मला पुढे न्यायचा आहे. पण त्यावेळेला असं काही माहिती नाही की एज्युकेशन कुठे दिलं जातं. म्हणजे हायर एज्युकेशन आपण जे म्हणतो चित्रकलेतलं, त्याची काही कल्पना नव्हती. पण मी चित्रकार होणार एवढं त्यावेळेला मात्र मी ठरवून दिलं होतं. मला सांगावंसं वाटतं की माझं वय असेल त्यावेळेला 8-9 वर्षाचं असेल कदाचित, आणि त्यावेळेला मी डिसिजन घेतलं की मी चित्रकार होणार पुढे. आताच्या मुलांना आपण विचारतो, जेव्हा मी विचारतो 12वी झालेली मुलं आहे आणि त्यांना मी जेव्हा विचारतो बाबा पुढे काय, तर अजून ठरवलं नाही. म्हणजे जो 12वीत मुलगा गेलाय तो अजून ठरवत नाही. तर मी 3री किंवा 4थीत असताना मी माझं ध्येय, मी माझं करिअर शोधलं आणि त्या करिअरला खत पाणी घालत गेलो. हे माझं मला कौतुक वाटतं की त्या वयात मला काही माहिती नसताना मी माझं करिअर ठरवतोय की मी चित्रकार होणार. तसं अभ्यासात होतो चांगला मी, पण माझा बराच वेळ चित्र काढण्यात जायचा. त्यामुळे अभ्यास हा माझा दुय्यम आणि चित्र काढणे हा माझा प्रथम हे होता. आणि त्याच्यातून मी हे पुढे 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 करत आलो. जायचं आहे काय, हे माझं 4थी पर्यंत मी तुम्हाला एज्युकेशन पर्यंत सांगितलं की अशा पद्धतीने मी वाढत गेलो चित्रकलेत. खूप छान केली सर. म्हणजे तुमची जी आवड होती, जी उपजत ओढ होती, ती एका छोट्याशा प्रसंगाने तुम्हाला छान वाटलं, प्रबलन मिळालं की नाही हा आपला रस्ता आहे आणि आपल्याला या मार्गाने जायचं आहे. आणि तुम्ही याच्या नवीन पिढीला सुद्धा छान संदेश दिलाय की तुम्हाला कुठे जायचंय, तुमच्या आयुष्याचा प्रवास कसा व्हायचाय, हे आधी तुमच्यातले जे गुण आहे ते ओळखून ठरवा आणि त्या दिशेने जा. हे तुम्ही आम्हाला सांगितलं, खूप छान. अच्छा, मग अशा प्रकारे तुम्हाला उपजतच ओढ वाटत गेली चित्रकलेची. आणि मग तदनंतर मी म्हणजे तुम्ही जे ख्यातनाम कॉलेज आहे जे स्कूल ऑफ आर्ट, म्हणजे मला वाटतं जो कोणी चित्रकार असेल त्याला वाटत असेल किंवा चित्रात ज्यांना करिअर करायचं की मी इकडे गेलो पाहिजे, मी इकडे शिकलो पाहिजे, तर तुमच्या कॉलेज जीवनाबद्दल त्याच्या अगोदर एक प्रसंग सांगतो की तो इन्सिडेंट असा घडला की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मला काही एज्युकेशन कुठे घ्यायचं, कुठे आहे, काय आहे, ह्या काही फॅकल्टी कुठे अवेलेबल आहे ह्या तेव्हा माहिती नव्हत्या. पण एक प्रसंग मात्र फार चांगला प्रसंग आहे तो मॅडम, की मी आता 7वीत असताना आम्हाला एक बॉम्बे मलाडवरून एक पार्ट टाइम शिक्षक यायला लागले. आम्हाला शिक्षक मिळत नव्हते त्यावेळेला आणि मला बहुतेक शिक्षक प्रत्येकाच्या वर्गात घेऊन जायचे की हा मुलगा चांगला चित्र काढतो. त्यामुळे मोठी चित्र काढण्याची सवय मला 4थी-5वी पासून लागली. कारण प्रत्येक शिक्षक जो आला का आम्हाला कलेचा शिक्षक अवेलेबल नव्हता त्यावेळेला, कोणीच मिळत नव्हतं, तर हा चित्र चांगला काढतो म्हणून मला ते शिक्षक ज्या ज्या वर्गात जातील त्या त्या वर्गात घेऊन जायचे आणि चित्र काढून माझ्याकडून घ्यायचं. तर एक फायदा माझा त्याच्यात एवढा झाला, तोटा तर झाला, पण फायदा एवढा झाला की मी मोठी चित्र काढायला लागलो. म्हणजे जो कॉन्फिडन्स होता तो बिल्ड झाला माझा की मला मोठी चित्र काढायला, की जे 1/4 साईज मध्ये चित्र काढत होते ते मी मोठ्या ब्लॅकबोर्डवर मोठी मोठी चॉकलेट चित्र काढायची. आणि माझे विषय ठरलेले होते की सगळे इतिहासकारी माझी चित्र होती की अब्दुल खानाचा वध. मग तो अब्दुल खानाचा वध एका वर्गात केला. मग दुसऱ्या वर्गात आणखीन शिवाजीवरचं काहीतरी प्रसंग, दुसरा प्रसंग मी काढायचो. तिसऱ्या वर्गात झाशीची राणी किल्ल्यावरून उडी मारते घोड्यासकट. असे प्रसंग माझ्या डोक्यात होते आणि ती प्रसंग मी काढत, ऐतिहासिक प्रसंग मी काढत होतो. आणि त्यातून पुढे मला जे शिक्षक भेटले ते शिक्षक नव्हते माझ्यासाठी, ते माझ्यासाठी देवदूत होते असं मी म्हणतो कधीही. कारण त्यांचा वेश पण तसाच होता देवदूतासारखा, शुभ्र जब्बा, शुभ्र लेंगा
आणि उंच गोरापान, काळे डोळे, ब्राह्मणी असणार वजे म्हणून. आणि ते पार्ट टाइम आम्हाला आले आणि माझे चित्र बघितले आणि माझे बाबा बाजूच्याच वर्गात शिकवत होते. त्यांना बोलावलं की विमलसर इकडे या. आणि मी वर्गात चित्र काढत होतो. ते काय बनवत होते ते मी ऐकत होतो आतून. तर बाबांना सांगितलं की ह्या मुलाला तुम्ही जे स्कूल ऑफ आर्टला टाका. तेव्हा कुठेतरी कळलं की जे स्कूल ऑफ आर्ट हे एक इन्स्टिट्यूट आपल्यासाठी कुठेतरी आहे असं त्यावेळेला 7वीला मला कळलं. आणि माझी ती घोडदौड चालू झाली की आता मला मार्ग मोकळा झाला माझा की मला इकडे काहीतरी एक इन्स्टिट्यूट आहे आणि त्या इन्स्टिट्यूटमध्ये आपल्याला जाता येईल आणि शिकता येईल. आणि पुढे मी जेला काही गेलो नाही कारण माझे मामे भावाने मला बँड्रा स्कूल ऑफ आर्ट म्हणून त्यावेळेला आता जे काही स्कूल ऑफ आर्टचं आपण जे म्हणतो त्यावेळेला ते बँड्रा स्कूल ऑफ आर्ट होतं. तिकडे माझा प्रवेश झाला माझा आणि तिकडे माझं एज्युकेशन झालं. नंतर फायनल इयर मी जे केलं. खूप छान. तुम्ही तुमचा सगळा हा प्रवास उलगडत आहात. त्याच वेळेस तुमचा इतिहासाकडे ओढा होता आणि कुठेतरी आपल्या सर्वांचा आराध्य दैवत असणाऱ्या शिवाजी महाराजांकडून तुम्हाला प्रेरणा मिळाली. हे खूप खूप आनंददायी आहे आणि आजच्या समाजाला दिशादर्शक सुद्धा आहे की इतिहासातनं आपण सगळेच प्रेरणा घेत असतो. त्याला जात धर्म वंश याची सीमा नसते. कला ही सर्वव्यापी आहे. तर खूप छान फिलिपजी. अब्बास रायबा म्हणून तुमचे गुरु होते असं मी ऐकलं आहे. गुरु म्हणून खरं म्हणजे ज्या कॉलेजमध्ये मी गेलो, बँड्रा स्कूल ऑफ आर्टला गेलो, जेजेला गेलो, तिकडे सगळे गुरु भेटले. सगळे गुरु होते. त्यावेळेला पळशीकर म्हणून आम्हाला होते, त्यावेळेला कोलते होते, वसंत सोनावणे म्हणून डीन होते, आरवडे म्हणून होते. पण या क्षेत्रात मला असा अनुभव आला की गुरु फक्त मागून उभा राहतो आणि आशीर्वाद देत असतो. बाकी आपल्यालाच करावं लागतं. मी कधी कधी म्हणतो की माझं जे शिक्षण झालं ते एकलव्यासारखं झालं. म्हणजे एकलव्याने जसं केलं तसं मी माझं शिक्षण केलं की करत गेलो, पाहत गेलो आणि शिकत गेलो. हल्ली तेच चालू आहे माझं की माझं परिपूर्ण शिक्षण झालेलं नाही. परिपूर्ण शिक्षण झालेलं नाही. मी कधी सांगेन की हे आता बाबा मी सगळं झालं माझं असं मी सांगू शकत नाही. माझे डोळे बंद होईपर्यंत मी सांगू शकत नाही. कारण शिक्षण हे कधी संपत नसतं. तर अजूनपर्यंत मी शिकतोय. अजूनपर्यंत नव्या नव्याने मी काही एक्सपेरिमेंटल ड्रॉइंग करतोय, कलरमध्ये एक्सपेरिमेंट करतोय. असं करता करता मी मला एक नवीन बोलावणं आलं किंवा मला हाक आली ती मध्ये दगडातून आणि मग मी दगडात काम करायचं. तर फिलिपजी आता तुम्ही बोलताना एक अतिशय सुंदर असं मत मांडलं की शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि शिक्षण कधी संपत नाही. आमच्या शिक्षणशास्त्रामध्ये असं म्हणतात का लाईफ लॉंग लर्निंग. हा म्हणजे आयुष्यभर माणूस शिकतच राहतो. तर खूप छान. आणि मी असं ऐकलंय की देशोदेशी तुमच्या चित्रांचे एक्झिबिशन प्रदर्शन भरलेले आहे. तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय. हो, सुरुवातीला मी काही ह्या क्षेत्रात जाईन असं मला वाटत नव्हतं की मी एक्झिबिशन्स करेन. पण माझ्याकडे असं भरपूर होतं की मी चांगलं पोर्ट्रेट करायचो. चांगलं फिगरेटिव्ह ड्रॉइंग्स माझ्याकडे होती आणि लँडस्केपही चांगलं करायचं. म्हणजे सगळ्या विषयात मी प्रवीण झालेलो होतो. खूप काम चांगलं करायचं. आणि नेमकं मी काय करावं, नेमकं मी कुठे जावं, एक्झिबिशन्स करावी का, असं काही कल्पना त्यावेळेला माझ्या डोक्यात नव्हती. मी म्हणेन पुढे काय येईल ते घ्यायचंय एवढ्याच मार्गात मी म्हणून उभा होतो. पण नंतर माझे काही मित्र मी बघितले की त्यांना ते एक्झिबिशन करताना त्यांना मी गाईड करायचो की बाबा हे एक्झिबिशनला असं कर, हे अशा पद्धतीने म्हणे, अशा पद्धतीने डिस्प्ले झाला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांना सांगत गेलो. सॉरी. आणि हे सांगताना मी माझा विचार करायला लागलो, अरे मी त्यांना सांगतोय तर मी करायला काय हरकत नाही. आणि मी बघ एक्झिबिशन्स करायला लागलो त्यावेळेला. आणि त्यावेळेला आमचे त्रिमिती आर्ट म्हणून ग्रुप होता. आम्ही 3 मित्र एकत्र येऊन त्रिमिती आर्ट ग्रुपने आम्ही काही ग्रुप शो केली
आणि माझं काम सगळ्यांना आवडलं त्यावेळेला. हुसेन म्हणजे मला अशी काही मेडल्स मिळाली नाही किंवा गोल्ड मेडल्स किंवा अशी काही, पण माझ्या पाठीवर मात्र मेडल्स मला मिळाले. म्हणजे हुसेन साहेब आले, त्यांनी माझी पाठ थोपटली. बेंद्रे साहेब आले, त्यांनी माझी पाठ थोपटली. सगळेच म्हणजे ह्या क्षेत्रातले जे मास्टर्स होते त्यावेळेला यायचे एक्झिबिशन्स बघायला ती, तर त्या सगळ्यांची थाप माझ्या पाठीवर पडलेली आहे. माझ्याकडे असे कुठे मेडल्स तुम्ही सांगा की इकडे तिकडे मेडल्स आहेत का तुमचे? कुठे मेडल्स नाही. मला स्टेटचं वगैरे मिळालं, बॉम्बे आर्ट सोसायटीचं वगैरे मिळालं, पण असे मेडल्स मला मिळाले की चित्रकाराने दिलेली शाब्दिक मेडल मला मिळाली, पाठीवर थाप मिळाली. त्यामुळे कामातली हुरूप पडला. काम करण्याची पद्धत पण खूप निराळ्या पद्धतीने मी काम करायला लागलो. कारण मला तो त्यांच्याकडून जे माझ्या पाठीवर जी थाप पडली ती मला प्रेरणादायक वाटली जास्त. आणि खूप लोकांनी माझ्या कामाची स्तुती केली. नंतर 1993 हा माझा टर्निंग पॉईंट. मी जर विचारलं की तुमचा टर्निंग पॉईंट कोणता, तर 1993 हा माझा टर्निंग पॉईंट. 1993ला मी वन मॅन शो केला आणि तो करताना मला खूप त्रास झाला. म्हणजे मानसिक खूप त्रास झाला. मानसिकही झाला, शारीरिकही झाला. की त्यावेळेला नेमकं काय करायचं, मी शो करायचा म्हणजे काय करायचं. पण कधी कधी म्हणतो ना आपण की काही घटना अशा घडतात ना त्या आपल्याला प्रेरणा देत असतात. त्याच्यात आपण काहीतरी निवडून आपण आपलं काम करत असतो. आणि 1993च्या अगोदर हा वसई तालुका, आमचा जो तालुका, आमची जी इकडची जी घरं ती जुनी घरं होती की ज्या घरामध्ये 40-40-50-50 लोक एकत्र राहायची. 60-60 लोक एकत्र कुटुंब पद्धतीने राहायची. त्यामुळे घरं मोठी. आणि त्या घरात तुम्हाला कल्पना आहे की आता तुमच्याकडे छोटे छोटे 2 लोकांसाठी हिंदोळे असतात, आमच्याकडे 6 लोकांसाठी हिंदोळा असायचा. म्हणजे विचार कर किती मोठा हिंदोळा. आणि हे सगळे हा जो प्रकार होता, हा घराचा प्रकार, त्यावेळी मुंबईचं वातावरण किंवा आम्हाला मुंबई जवळ असल्यामुळे सगळं वातावरण बदललं मॅडम. आणि हा मॉडर्न पद्धती आल्या. म्हणजे कुटुंब पद्धती ही मागे राहिली, एकत्र कुटुंब पद्धती ही मागे राहिली. मी, माझा मुलगा आणि माझी बायको, ही कुटुंब पद्धती आली, बंगले आले. त्यामुळे जुनं घर तोडायला लागली. आणि हे जे तोडणं होतं हे माझ्यासाठी काहीतरी भयानक होतं. म्हणजे माझ्यातला एक चित्रकार अक्षरशः रडायला लागला की हे जे आहे, ज्या वास्तू आहेत त्या चालल्या म्हणजे त्याला मुठमती द्यायला लावली आपण, तर परत येणार नाही. तर हे दुःख होतं. आणि त्याच्यातून मी प्रेरणा घेतली की अरे जायचं कुठे, यायला काय करायचं आपण. तर माझ्या कल्पना सुरुवात झाली, माझे विचाराला सुरुवात झाली की हे जे का आपण बघितलं आहे, आपण जे काय अनुभवलं, आपण जे काय माणसं बघितली, अनुभवली, त्यांचं ऑब्झर्वेशन झालं, त्या वास्तूचं ऑब्झर्वेशन आपण केलं होतं. त्या सगळ्या वास्तू मग माझ्या चित्ररूपाने फ्रेममध्ये आल्या. आणि तेव्हा मी 1993ला माझा वन मॅन शो कल्चर प्रिझर्वेशन या नावाखाली तो शो केला. आणि त्या शोला खूप चांगला मला रिस्पॉन्स मिळाला. छान सर. तर हे जे एक्झिबिशन होतं ते कुठे भरलं होतं नेमकं? हे जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये माझा पहिला वन मॅन शो झाला. 1993 मधला हा शो होता. आणि तो शो खूप लोकांनी उचलला म्हणजे त्याच्यात मला दोन्ही बाजूनी रिस्पॉन्स मिळाले की माझी विक्री पण छान झाली आणि मला खूप लोकांनी संधी चांगली दिली. म्हणजे पेपरमध्ये म्हणा, TV वर म्हणा, तर पब्लिसिटी खूप झाली म्हणजे त्या शोमध्ये. आणि त्या शोमध्ये एक मला प्रसंग असं तुम्हाला सांगावंसं वाटतं की ज्ञानेश्वर नाडकर यांचं नाव तुम्हाला माहिती असेल. मोठे म्हणजे पत्रकार होते ते. तर माझं चित्र लावताना त्यांनी मला मदत केलेली आहे. चित्र डिस्प्ले करायला सुद्धा त्यांनी मला मदत केलेली आहे. तर माझं चित्र लावताना ते मला नेहमी सांगायचे, फिलिप तुझ्या चित्राला वसईचा वास आहे. किती मोठा माणूस बघा की मला तो ओळखतही नव्हता.
पण तुझ्या वसईला तुझ्या चित्राला वसईचा वास येतो. आणि त्याने पुढे पुढे ते नाव आता मला सध्या मुंबईत किंवा मुंबई बाहेरही वसईवाला म्हणूनच म्हणतात सगळे. या नावानेच मला ओळखतात. वसई दिलीप डेविलो वसईवाला असं ते नाव पाठीमागे लागलेलं आहे. ते केवळ ज्ञानेश्वर नाडकर्णींनी मला दिलेले नाव होतं त्यावेळेला. आणि सर इकडे मला सांगायचंय, तुम्ही सांगितलं की काळाच्या ओघात संस्कृती बदलली वसईची. जुनी वाडे जे होते तुमचे मोठे मोठे वाडे ते नामशेष झाले आणि तुम्हाला जे दुःख झालं ते तुम्ही तुमच्या चित्राच्या त्या ह्याच्यामध्ये उमटलं की ती घरं कशी होती. तर असं म्हणतात ना की कला ही समाज मनाचा आरसा असते. म्हणजे समाजात जे काही घडतं ते कलेत दिसतं. हे तुमच्या कलेतून मला जाणवलं. आणि तुमच्या गावाची ओळख तुमच्या चित्रातून दिसावी आणि प्रेक्षकांनी ती ओळखावी, मग ह्याच्यापेक्षा दुसरं सुख ते काय ना की आपल्या गावाची ओळख म्हणजे वसईवाला असं आपल्याला कला क्षेत्रात त्यांना ओळखलं जातं. ही खूप आनंददायी गोष्ट आणि हेच सुख आहे असं मला वाटतं. जहांगीर आर्ट गॅलरी जे सर्व चित्रकारांचं आपण म्हणतो ना की ड्रीम असतं की ह्या आर्ट गॅलरीमध्ये माझं चित्राचं प्रदर्शन लागलं पाहिजे. मला वाटतं 1-1 वर्ष वेटिंग असतं. तर ह्या अशा हे ड्रीम स्वप्न तुमचं पूर्ण झालं, तो अनुभव आम्हाला ऐकायचा आहे. हा जहांगीर म्हटलं ना, जहांगीर इंटरनॅशनल गॅलरी आपली. म्हणजे जगातला कोणताही चित्रकार त्याला जहांगीरमध्ये एक शो करावा वाटतो. म्हणजे आपण भारतीय आहोत आणि आपल्याला तर वाटतंच, पण आपल्या पलीकडे जे जगातली जेवढी चित्रकार आहेत त्यांनाही वाटतं की जहांगीरमध्ये, म्हणजे एवढं मोठं नाव जहांगीरचं आहे आणि एवढ्या मोठ्या नावाच्या गॅलरीत आपला शो होतो, हा अभिमानास्पद आहे. आणि आपल्या भारतातले बरेचसे चित्रकार त्यांची झुंबडत असते की जहांगीरमध्ये माझा शो झाला पाहिजे. आणि आपण मागे म्हटल्याप्रमाणे 1 वर्ष नाही थांबावं लागत, तर 5 वर्ष 6 वर्ष आता आपल्याला ह्यासाठी थांबावं लागतं. किंवा आता मला जर गॅलरी पाहिजे तर 6 वर्षांनी गॅलरी मिळेल अशी त्याकडे म्हणजे लोकांचं लक्ष त्या गॅलरीकडे लागलेलं आहे. मी एक माझी छोटीशी बालपणीची आठवण रिलेटेड म्हणून की या जहांगीर आर्ट गॅलरीच्या बाहेर फुटपाथवर डिस्प्लेसाठी असो, तर तिकडे आमचं दरवर्षी 1 आठवड्यासाठी आम्ही आमची चित्र घेऊन एका संस्थेतर्फे जायचो आणि मग जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये कॅफेमध्ये जायचो. लहान होतो आम्ही 8वी-9वी. खूप छान वाटायचं तेव्हा. ती मोठी मोठी चित्र आणि त्याच्यावरती लाल टिकली लावलेली असायची ना, विकलं की ती लोक लाल टिकली लावायची. खूप छान. तर ह्या प्रदर्शनाने तुम्ही सांगितलं तसं तुम्हाला भरपूर प्रसिद्धी मिळाली, तुम्हाला नवीन ओळख सुद्धा मिळाली, हो की नाही? तर आणखीन मला एक विचारावंसं वाटतं की आणखीन तुमच्या चित्रांचं कलेचं प्रदर्शन कुठे कुठे झालं? नंतर मध्ये बरीच जहांगीरमध्ये पण बरीच शो झाले आणि एक टायटल खाली ती माझी शो झाली. नंतर बाहेरही झाले, स्वित्झर्लंडलाही माझा शो झाला आणि तो स्वित्झर्लंडला मी काही केला नाही, पण तिकडच्याच लोकांनी येऊन माझा शो स्पॉन्सर त्यांनीच केलं आणि ऑन दी स्पॉट मला त्याची कॉस्ट पण दिली. म्हणजे असं नाही की ती चित्र विकली गेली की आम्ही, म्हणजे ही जी काही पद्धत आहे त्या पद्धतीने मला त्यांनी वागणूक दिली. तर माझी सगळी चित्र विकत घेतली आणि स्वित्झर्लंडला ग्लोबस कंपनी म्हणून फार मोठी, जगातली फार मोठी कंपनी आहे, त्या कंपनीने माझा शो तिकडे केला. ह्या 93 मधल्या शो मध्ये एक इन्सिडेंट मला सांगतो. आणि आपल्या पुढे जे प्रेक्षक वर्ग बसले त्याच्यात काही विद्यार्थी असतील किंवा काही चित्रकारी असतील, त्यासाठी हा फार महत्वाचा एक मुद्दा मी किंवा माझी एक गोष्ट तुमच्या पुढे मांडतोय की 2-3 दिवस गेल्यानंतर माझ्या त्या शोच्या वेळचे 1993 मधली एक साधारण 1-1.5 वाजता एक उंच गोरापान बायर माझ्या एक्झिबिशनला आला. त्यावेळेला बायर वगैरे आम्ही ओळखायचे, म्हणजे ही ओळख आम्हाला कळत होती की हा बायर आहे, हा चित्र विकत घेऊन जाणार. इतकी आमची स्टडी झालेली की कोण चित्र विकत घेऊन जाणार, कोण नुसतं बघणार, ह्या गोष्टी आम्हाला बसून किंवा त्या अनुभवाने आम्ही शिकलो होतो. व्यावसायिक दृष्टिकोन, हो येस, तो आम्हाला मिळालेला महत्वाचा आहे असं मला वाटतं. हो. तर एका माणसाने आला आणि त्याने गॅलरीत त्यांची उभी राहण्याची पद्धत, त्यांची बघण्याची पद्धत, हे सगळं आम्हाला माहिती होतं. तर मी म्हटलं हा बाहेर आहे म्हणून मी आपलं त्याला रिस्पेक्ट दिला, उभा राहिलो. त्यांनी चित्र बघितली आपण
आणि 1-2 4 चित्र त्यांनी जवळून जाऊन बघितली. म्हटलं हा चित्र विकत केला असा थोडासा अंदाज माझ्या मनात आला. नंतर तो मला म्हटलं हु इज द आर्टिस्ट. तर मी म्हटलं आय एम द आर्टिस्ट, आय एम फिलिप डिमेलो. हो. तर त्यांनी मला मध्येच उभे राहिले आम्ही दोघं बोलत असताना. मला म्हणतो फिलिप आय वॉन्ट टू बाय दॅट वन. म्हणजे त्यांनी एका चित्राकडे बोट दाखवलं, ते एक चित्र मला पाहिजे. फिलिप आय वॉन्ट टू बाय दुसरं चित्र दाखवलं. अशी 5 चित्र दाखवली आणि ती 5 चित्र मी खेळतो. त्यातलं एक चित्र जे होतं की ते मी शेवटी केलेलं, म्हणजे माझ्या शोच्या एकदम काही 2-4 दिवसापूर्वीच झालं होतं ते, त्यामुळे त्याचा फोटोग्राफ सुद्धा माझ्याकडे नाही. कंडोलन्स म्हणून एक चित्र होतं, जवळजवळ 2.5-3 फुटीचं ते चित्र होतं. आणि त्याच्यात इकडच्या ज्या बायका, म्हणजे आमच्या ग्रामीण भागामध्ये ज्या बायका नवरा मेल्यानंतर जो दुखवटा असतो तो कसा केला जातो, तर तो दुखवट्याचा एक कंडोलन्स म्हणून एक पेंटिंग होतं की 4-5 बायका एका खाटेमध्ये बसलेल्या आहेत आणि त्यावेळेला त्या विधवा बायका त्यांच्या हातातल्या बांगड्या काढायच्या आणि तो चुडा म्हणून असतो तो घालायचा आणि डोक्यावर पांढरा कपडा असायचा, म्हणजे त्या विधवा आहेत आपण असं समजायचं. तर तो पूर्ण पॅटर्न मला खूप आवडला की पांढरा कपडा, ती रेड लुगडं किंवा साडी, आणि एकंदरीत ती कल्पना माझ्या डोक्यात आली आणि त्या कल्पनेप्रमाणे मी ते चित्र केलं होतं. आणि वरती स्पेस जास्त होती म्हणून एक अशी कमांड दाखवलेली, नुसती आउटलाईन साधारण होती की ती दृष्टी खूप वर जाऊ नये, त्याच्या भोवती माझ्या चित्राभोवती स्पेस मध्येच नजर फिरावी, हा त्यामागचा दृष्टिकोन होता, बाकी काही नव्हतं. आणि नेमकं त्याने तेच हेरलं त्या बायरनी. मला त्याने सांगितलं की फिलिप प्लीज, मला ते मी चित्र घेणार आहे आणि तुझी ही चित्र मी घेणार आहे, पण तेवढं मात्र मला तो चेंज करून दे की जी कमांड टाकली की तू सगळी काढ आणि मला तू चित्र दे. पण माझ्यातला खरा कलाकार जो जिवंत होता त्याने सांगितलं की नो सर. मी त्याला नो सर म्हटलं आणि नो सर म्हटल्याबरोबर त्यांनी मला त्याचं उंच होतं त्यांनी आणि मी तसा छोटा होता त्याच्याकडे, त्यांनी मला असं उचललं आणि जोरात किंचळलं, यू आर द ग्रेट, असं जोरात किंचळलं की, आणि 5 चित्र तो घेऊन गेला. त्याच्यानंतर माझ्या डोक्यात यू आर द ग्रेट हा शब्द घोळत राहिला की त्याने मला असं का म्हणावं. तर त्यामागचा उद्देश एवढा होता की माझ्या पुढच्या प्रेक्षकांना तो महत्वाचा आहे की चित्र आपलं असतं, पण त्या चित्राला आपण जन्म दिलेला असतो. तर कोणीही येऊन आपल्या चित्राला जर सांगत असेल की हे मला काढून द्या, हे बदलून द्या, तर ते चित्र मग आपलं होत नाही. तर ते चित्र आपलं असतो. आपण किती कलाकार आहोत की आपण ते चित्र त्याला नाही म्हटल्याबरोबर त्यांनी मला अलगद उचललं आणि मोठ्याने यू आर द ग्रेट म्हणजे मला दिलेली शाबासकी होती. तर आपलं चित्र, मुलांना मला हेच सांगावं वाटतं की पोटासाठी तुम्ही काही करा, बाकीचे व्यवसाय आहेत त्या व्यवसायामध्ये तुम्ही काही करा, कमिशन वर्क आहे ते कमिशन वर्क, पण जेव्हा आपण पेंटिंग बनवतो तेव्हा पेंटिंग हे आपलंच राहिलं पाहिजे शेवटपर्यंत, हा त्यामागचा माझा उद्देश होता. खूप छान अनुभव शेअर केला तुम्ही की दुसरं कोणी सांगतायत म्हणून मी माझ्या कलेमध्ये हस्तक्षेप करू देणार नाही. जे आहे ते माझ्या मनातले विचार आहे, तुम्हाला हवं असेल ते तसं घ्या, त्याच्यात बदल नाही. आणि हा जो कलाकाराचा मूळ गुण आहे किंवा कलाकाराने कसं असलं पाहिजे कलेच्या बाबतीत ते तुमच्या वर्तनातून दिसलं आणि म्हणूनच त्या बाहेर तुम्हाला यू आर द ग्रेट असं म्हणाले. खूप छान अनुभव सांगितला. मनस्वी कलाकार हे मनस्वी असतात असं आपण म्हणतो ना, तर ते हे उदाहरण. तर मंडळी, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार फिलिप डिमेलो सर यांच्यासोबत आपल्या गप्पा गोष्टी अशाच चालू राहणार आहेत. पण त्या अगोदर जागर मराठीचा चॅनलचे संपादक संस्थापक आदरणीय श्री संतोष गायकवाड सरांबद्दल काही बोलणार आहेत.
नमस्कार, मी संतोष गायकवाड. आज जागर मराठीच्या चॅनलवर वसईमधील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार फिलिप डिमेलो सर यांची मुलाखत होत आहे. मला खूप आनंद होत आहे. तुम्हाला माहिती आहे की वसईमध्ये खूप साहित्यिक आहेत, कलावंत आहेत, चित्रकार आहेत आणि स्वातंत्र्य दिन ग्रेट भेट विशेष मुलाखतीमध्ये आज आपण त्यांची मुलाखत पाहत आहोत. वसईमध्ये खरं तर एका गॅलरीची गरज आहे. एवढे सारे कलाकार आहेत. सुभाष गुंधळे असतील, सचिन चौधरी असतील, फिलिप डिमेलो सर आणि खूप सारे सरांनी. फिलिप डिमेलो सर नेहमी सर्व कलावंतांना घेऊन एकत्र काम करतात आणि शिल्पोत्सव हा खूप सुंदर उपक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. सर, नेहमी तुम्ही असे उपक्रम पालघर जिल्ह्यामध्ये, वसई तर मध्ये तर होतातच, पण पालघर जिल्ह्यात किंवा आदिवासी भागामध्येही तिथे जाऊन आपण कशा पद्धतीने वर्कशॉप, कार्यशाळा करता येईल कलावंतांसाठी, नवीन मुलांसाठी, तर त्या दृष्टीनं हे जागर मराठी चॅनल नक्कीच प्रयत्नशील राहणार आहे. आणि सर, तुमच्या पुढील वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. फिलिप सर, आजचं जे युग आहे ना ते तंत्रज्ञानाचं युग आहे, बरोबर? तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे का, येऊन घेतलेलं AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्सी आणि आधुनिक तंत्रज्ञान, बरोबर, म्हणजे एडिटिंग आहे वगैरे आणि पेंट वगैरे काही फंक्शन्स वगैरे आहेत, तर या आधुनिक तंत्रज्ञानाचा, AIचा कलेच्या म्हणजे कलेवर काय परिणाम होऊ शकतो किंवा काय आव्हाने आहेत आपल्यासमोर? तसा म्हटलं तर ही जी टेक्नॉलॉजी आहे ही पुढेही बदलत जाणार आहे. म्हणजे त्याला पण एक गती आहे, तेही पुढे असं चालत चालत जाणार आहे. म्हणजे आपण जे पूर्वीचे जे आम्ही चित्रकार होतो किंवा आमच्यापेक्षा काही जुने चित्रकार होते, ते जे काय काम करत होते त्यापेक्षा आता ह्या टेक्नॉलॉजीमध्ये कामात खूप फरक झालेला आहे, हे मात्र मला आढळतंय. त्याच्याने तोटा किती झाला हे मी सांगू शकत नाही, पण फायदा मात्र मी सांगू शकतो की बराचसा फायदा झालेला आहे. आणि तोटा मात्र एवढा आहे की त्यावेळेला जे काही चित्रे विकली जायची, म्हणजे आमच्या क्षेत्रातली चित्र किंवा शो मधली चित्र विकली जायची किंवा अशा पद्धतीने चित्र विकत घेतली जायची, त्याचा ओघ थोडासा कमी झालेला दिसतो. म्हणजे हे माझं मत नाहीये, हे प्रत्येक गॅलरीवाले जे आहे त्यांचंही मत ह्या मताशी सहमत आहे की त्यामुळे काय झालं की नवीन जी पिढी आहे ती एवढी पैसे खर्च करून पेंटिंग घेऊ शकत नाही. त्याऐवजी ते प्रिंट घेतात. आता हुसेन साहेबांचं 10 लाखाचं 40 लाखाचं पेंटिंग ते घेऊ शकत नाही, पण हुसेन माझ्या घरात असावं असं त्यांना वाटतं. मग 1, 2, 3, 4 हजाराची काही प्रिंट असेल तर ती प्रिंट ते आपल्या घरात लावून तेवढं समाधान मानत असतात. हे सुद्धा एक झालेलं आहे आणि काय हरकत नाही. शेवटी आपल्या घरात एक पेंटिंग असणं एक फार महत्वाचं आहे. ती प्रिंट असली का आणि ते पेंटिंग असलं का, फक्त एवढंच की कदाचित काही लोकांना झेपत नसेल एवढं मोठं पैसा उभारणं, तर प्रिंट पण लावली जाते. पण मला असं वाटतं की निदान जे बायर्स आहेत किंवा जे आपलं वर्ग आहे, बघणारा वर्ग आहे, ज्याच्यात चित्रकला बघितली जाते, अशा लोकांनी आपल्या घरात निदान एक प्रिंट तरी लावावी. चित्र आपल्या घरात असावं, आपल्या भिंतीवर चित्र असावं. जर जमलं तर ओरिजिनल चित्र घ्या, पण जरी प्रिंट असली तरी काय हरकत नाही. कारण आपल्याकडे ही पद्धत एक ज्याला आपण हे संस्कार जे आहेत ते आपल्याकडे पण झाले पाहिजेत. कारण मी कलेच्या बाबतीतले, कारण मी युरोप वगैरे फिरून आलो, बरंचसं फिरून आलो आणि तिकडे जेव्हा मी हे सगळं बघितलं की घरात पेंटिंग बहुतेकांचेच असतात, बहुतेकांच्या घरात पेंटिंग असतात आणि पेंटिंग नसलं तरी पेंटिंगचा फोटोग्राफ असतो किंवा काहीच नसलं तरी कॅलेंडरचे 2-4 पीसेस ते फ्रेम करून आपल्या घरात लावलेली. ती भिंत बोलती होती. आपल्या घरातल्या भिंती आपण बोलत्या करा आणि घरातल्या जेव्हा भिंती बोलत्या झाल्या ना तेव्हा खऱ्या अर्थाने आपण आपला समाज सुधारला किंवा आपण सुधारलो असं मानायला काही हरकत नाहीये. कारण काय असतं, ड्रॉइंग किंवा पेंटिंग आपण जे म्हणतो ही एक भाषा आहे मॅडम, ही भाषा आहे आणि ही भाषा लवकर अवगत होत नाही. काही सांगतात बाबा तुझं पेंटिंग मला कळलं नाही. अरे पेंटिंग कळायला ती भाषा आहे ना, ती भाषा तुला त्याचं बाळकडू त्याचं अवघ तुला कळायला पाहिजे, तरच ती भाषा तुला कळेल.
तर ती भाषा कळण्यासाठी निदान एवढं कळा की आपल्या भिंतीवर 2-4 चित्र, 2-4 आपले फोटो लावले तर हळूहळू ही एक सवय आपल्याला लागेल की माझ्या भिंतीवर काहीतरी, किंवा तुमच्या मुलांची चित्र जी आहे ती फ्रेम करून लावली तरी खूप चांगलं होईल. पण आपण एज्युकेटेड होऊया, या क्षेत्रात आपण एज्युकेटेड होऊया. कारण दृष्टी आहे ही सगळ्यांना नाहीये. चित्र बघणं ही दृष्टी असते, तर ती दृष्टी आपण आपल्या मी जे सांगितलं पर्याय, त्या पर्यायाद्वारे आपण आपली दृष्टी वाढवू शकतो. आणि त्याद्वारे निदान जो आताचा जो कलाकार वर्ग आहे यांचाही मोठा पाण्याचा प्रश्न सुटेल. मित्रांनो, हे जे काम आहे, पेंटिंगचं जे काम आहे, हे काम फार महत्वाचं आहे. आपल्याला पेंटर टिकवायचे, चित्रकार कलाकार टिकवायचे. जेव्हा आपण नाटक बघू तेव्हा स्टेज चालेल, जेव्हा आपण पिक्चर बघू तेव्हाच स्क्रीनवर आपल्याला सगळं बघायला मिळेल. तर हे बघणं जे आहे ना, हे बघणं आपण वाढवूया. खूप छान सांगितलं डेमिलो सर तुम्ही की कलेचे संस्कार कसे केले पाहिजेत मुलांवर. हे तुम्ही आता सांगितलं की घरात एक चित्र लावा, किती छान. म्हणजे मला ते पटलं की जेव्हा आपण ते बघू तेव्हा ते चित्र बघण्याचा दृष्टिकोन विकसित होईल. आणि हे नेहमीच आहे ना, आम्ही जेव्हा म्हणजे इव्हन मी सुद्धा मोठ्या कलाकारांची चित्र बघते ना, तेव्हा त्यातून अर्थबोध घेण्याचा प्रयत्न करतो, पण नेमकं समजत नाही. तर आणि हे असं होऊ नये पुढच्या पिढीच्या म्हणजे पिढी सोबत, म्हणून एकतरी चित्र लावा घरामध्ये. कारण चित्र लावलं तर त्यातूनच कलेची जोपासना होणार आहे. खूप छान सांगितलं. तर फिलिप सर, मला एक इकडे विचारावं असं वाटतं की आपण म्हणतो का कलेची साधना करावी लागते, ती लगेच अवगत होत नाही. पण आताची जी पिढी आहे ती फास्ट फॉरवर्ड आहे, त्यांना असं झटपट पटापट हवं असतं. बरं, त्यांना असं वाटतं की ह्या कलेतून पैसा पण लवकर मिळाला पाहिजे, कारण मनी ओरिएंटेड सगळं झालेलं आहे. तर जे भावी चित्रकार होऊ इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता की ह्या कलेतनं कशी अर्थप्राप्ती होते किंवा कोणत्या मार्गाने तुम्ही गेलं पाहिजे, हे आम्हाला सांगा जरा. मॅडम, हा प्रश्न खूप मस्त आहे तुमचं, छान, मला आवडलं. मला बोलता येईल छानच त्याच्यावर. आताची जी पिढी आहे ती फास्ट फूड सारखं झालेलं आहे की त्यांना पेंटिंग पटापट झाली पाहिजे. म्हणून माझी नेहमी गॅलरीत व्हिजिट असते आणि त्या गॅलरीत मी नेहमी बघत असतो की मुलं जी चित्र काढतात, मुलं जी रंगवतात, तो ऑइल पेंटचा जो प्रकार आहे ना, तो फार कमी झालेला आहे या क्षेत्रामध्ये. तर मी एका आर्टिस्टला विचारतो, बाबा तू ऍक्रेलिक कलर का वापरतोस? त्यांनी मला गमतीची गोष्ट सांगितली की सर फटाफट पेंटिंग होतात. तर मित्रांनो, मला एकच सांगा की पेंटिंग ही काही मशीन नाही की एखाद्या फॅक्टरीत आपण काम करतो आणि एखाद्या वस्तू आपण मशीनमध्ये टाकतो आणि त्याचा रिझल्ट आपल्याला 2 मिनिटात मिळतो. तसं नाही आहे. मॅडमने सांगितलं की त्याची साधना करावी लागते. आता साधना करणं म्हणजे काय की त्याची वारंवार त्या चित्र बघणं, चित्र काढणं, हा जो प्रकार असतो ना, हा रोज करावा लागतो. म्हणजे त्याची साधना करावी लागते, विचार करावे लागतात आणि तो मग विचार आपण उतरवत असतो. नेहमी मी बोलत असतो, ह्याच्यात मी फार सुंदर उदाहरण देतो की एखादा बाळ पाहिजे आईला, तर ते 5 मिनिटात किंवा 2 मिनिटात मिळत नसते. तर त्या प्रोसेस असतात. ते बाळ 9 महिन्यातच तयार होतं. तर चित्र हे बाळ आहे, पेंटिंग बाळ आहे, त्याला त्याचं टायमिंग दिलं पाहिजे. ते किती वेळ घेईल मलाही माहिती नसतं किंवा कोणत्याही चित्रकाराला माहिती नसतं. कदाचित ते एका दिवसात होईल, एका तासात होईल, कदाचित एका महिन्यात होईल, पण तो काळ असतो, तो काळ त्याला द्यायला पाहिजे. चित्र फास्ट होत नाही. जेव्हा तुम्ही फास्ट चित्राकडे गेलात ना, मग तुम्ही समजायचं की मला कुठेतरी पुढे हार घ्यायची आहे. तर चित्राचा जो प्रकार आहे फास्ट करण्याचा, फास्ट फूड आपण ज्याला म्हणतो, तो प्रकार थोडासा बाजूला ठेवा. चित्रावर विचार करा थोडासा. चित्र रंगवताना बरोबर वेळ घ्या. एक बाळकासारखं त्याला आपण आपल्या पोटात वाढूया. त्याला 9 महिन्याचा आपण पिरियड देऊया. हे सिझरिंग नाहीये. हे सिझरिंग नाही की आपल्याला 8व्या महिन्यात पाहिजे की 9व्या महिन्यात पाहिजे आणि कधी पाहिजे असं नाहीये. तर
चित्राला वेळ असतो हे लक्षात ठेवायचं. आणि आजच्या चित्रकारांनी हा महत्वाचा गुण आपल्या अंगी बाळगला पाहिजे की ॲक्रेलिक कलरमध्ये चित्र लवकर होतं म्हणून ऑइल पेंट किंवा आणखी कोणती पेंट वापरायची नाही. ही मशीन नाही आहे हे पण लक्षात ठेवा. तर आपल्या चित्राला जो वेळ लागणार आहे तो आपल्यालाही माहिती नसतो आणि त्या चित्रालाही माहिती नसतो. तो घडत असतो, चित्र घडत असते. खूप छान सांगितलं तुम्ही, चित्र घडत असतं. सर आता एक अत्यंत महत्वाचा प्रश्न की कारण सगळे प्रश्न पोटापाण्याचे येतात आणि तिकडेच सांगा. तर मला असं विचारायचंय, तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगा की ह्या कलेच्या क्षेत्रामध्ये किती व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत, हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. या क्षेत्रात जर सांगितलं तर फाईन आर्ट आणि अप्लाइड आर्ट असे दोन भाग आहेत. बरोबर. तर अप्लाइड आर्ट कडे जाणारे जे विद्यार्थी असतात ते जाहिरातीचं काम करतात किंवा त्याच्यात पैसाही भरपूर मिळतो. आता डिजिटल आल्यामुळे जो उठला तो जाहिरातीचं काम करतोय, पण पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी थोडासा प्रकार निराळा होता. फाईन आर्ट मध्ये पैसा मिळेल ह्याची शाश्वती, पण आनंद मिळेल ह्याची शाश्वती आहे की 100% तुम्हाला आनंद मिळेल, पण त्याच्यात पैसा मिळेल हे सांगता येत नाही. आणि जर तुम्हाला ते तेवढं साध्य करायचं असेल तर तेवढं तुम्हाला मेहनत पण करायला पाहिजे. तुम्ही म्हणाल की मी पेंटिंग करतो आणि मग माझी पेंटिंग विकली गेली पाहिजे, तर तो प्रकार जास्त होत नाही. म्हणजे फाईन आर्ट मध्ये तरी म्हणजे माझ्या अनुभवातून मी सांगतो की मी जेव्हा फाईन आर्ट मध्ये आलो तेव्हा मला ही कल्पना सुद्धा नव्हती की फाईन आर्ट मध्ये हे असले प्रकार असतात, एक्झिबिशन्स असतात, पेंटिंग असतात. हा प्रकार सुद्धा मला माहिती नव्हता. पण हळूहळू जेव्हा मी शिकत गेलो किंवा कळत गेलो तेव्हा मात्र त्यातले खास खळगे कळत गेले की हे ह्या क्षेत्रात उभं राहणं फार अवघड आहे, फारच अवघड आहे. त्याला मेहनत पण पाहिजे. आणि एकच मी सांगू शकेन माझ्या प्रेक्षकांना की पेंटिंग आपलं बोलतं झालं किंवा आपलं बोलतं पेंटिंग असेल तर पेंटिंग विकलं जातं. पेंटिंग मध्ये तेवढी ताकद जर आपण निर्माण केली तर खरंच पेंटिंग विकली जातात. नाही असं नाहीये. आताचं मार्केट थोडं डाऊन असल्यामुळे थोडीशी पंचायती झालेली आहेत. प्रत्येक आर्टिस्ट मोठ्या प्रश्नापुढे उभा आहे तेही मला सांगावं असं वाटतं. तर फाईन आर्टचे क्षेत्र मी सांगतो की ती फॅकल्टी जी आहे त्याला मेहनत आहे. इव्हन त्यालाही मेहनत आहे. अप्लाइडमध्ये सुद्धा प्रत्येक गोष्ट मेहनतीची आहे. कोणतीही मेहनत केल्याशिवाय आपल्याला फळ मिळत नसतं. तर प्रत्येकाला मेहनतही करावीच लागते. म्हणजे कठोर परिश्रमाला पर्याय नाहीये आणि शॉर्टकट पण नाहीये हे सरांनी आपल्याला सांगितलं. तर रसिक हो, आज विशेष दिवस आहे 15 ऑगस्ट. तर अशा या दिवशी आज आपण माननीय म्हणजे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार, शिल्पकार माननीय श्री फिलिप डिमेलो सर यांच्या स्टुडिओमध्ये आपण आहोत. आणि सर तुम्ही जागर मराठीचा या चॅनलमध्ये ग्रेट भेट विशेष मुलाखतीमध्ये तुम्ही तुमचे मतं मांडली, नवीन पिढीला मार्ग दाखविला, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि हे माझं पुस्तक आहे कविता संग्रह. हा तुम्हाला एक छोटीशी स्नेह हवी. तुम्ही इकडे सगळे आलात मॅडम, आमचे फोटोग्राफर मित्र सर, मी खरोखर तुमच्या मनापासून आभार मानतो की एका चित्रकाराला तुम्ही पुढे आणताय आणि असंच काम तुमच्याकडून होत राहू की तळागाळात जाऊन तुम्ही चित्रकार किंवा स्कल्प्टर किंवा कलेच्या क्षेत्रातली जी लोक आहेत त्यांना तुम्ही लोकांपुढे आणा हीच विनंती आहे. हेच तुमचं मोठं कार्य आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना 15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा देतो. थँक्यू. धन्यवाद.